निवडणूक आयोग विरुद्ध विरोधी पक्षनेते असा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला नोटिफिकेशन मागे घेण्यासाठी 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। निवडणूक आयोगाने विरोधकांची मागणी पूर्ण केली नाही तर येत्या काळात व्यापक जन आंदोलन महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची देखील शक्यता आहे। 2024च्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ 2024 नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही। आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं। आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतं हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं। दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत। आणि महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? यात फक्त घोळ होणार आहे। काहीतरी काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले। म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे? आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की या निवडणुका तुम्ही घेऊ नका। उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ। तो निर्णय तुम्हाला अजून 2-3 दिवसांनी सांगू। ठीक आहे, धन्यवाद। थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? पुढचं पाऊल पहिलं आजचं पाऊल लोकांसमोर जाऊ द्या, त्याच्यानंतर घाईघाई करण्याची आवश्यकता नाही आहे। 2 दिवसात ते सांगतो म्हणाले। सकारात्मक विचार त्यांचा, त्याला ते सकारात्मक कशाला म्हणतात ते त्यांच्या उत्तरातनं कळेल।